टोरेस आर्थिक घोटाळ्यात भाईंदर येथील कंपनीशी निगडीत 3 जणांना नवघर पोलिसांनी अटक केली आहे। त्यात शाखेची जागा भाड्याने देणारी महिला तसेच शाखेचा व्यवस्थापक आणि पर्यवेक्षकाचा समावेश आहे। आरोपींकडून 26 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। त्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। टोरेस कंपनीने आठवड्याला 11% व्याज परतावा देण्याच्या नावावर मीरा भाईंदरसह मुंबई व इतर शहरात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे प्रकरण नुकतेच उघडकीस आले आहे। भाईंदरच्या रामदेव पार्क येथील शाखा देखील बंद करण्यात आली आहे। या प्रकरणी नवघर पोलिसांनी कंपनीच्या 3 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता। पोलिसांनी व्यवहारासाठी वापरण्यात येणारी कंपनीची 2 बँक खाती गोठवली आहेत। भाईंदरच्या नवघर पोलिसांनी कंपनीशी संबंधित 3 विविध ठिकाणांवरून अटक केली आहे। मीरा रोडच्या रामदेव पार्क येथील कार्यालय भाडेतत्वावर देणारी महिला लक्ष्मी यादव हिला ताडदेव येथून अटक करण्यात आली आहे। तर पर्यवेक्षक नितीत लाखवाणी वयवर्षे 47 आणि व्यवस्थापक कैसर खालिद शेख वयवर्षे 52 यांना अटक करण्यात आली आहे। हे दोघेही रामदेव पार्क येथील शाखेत काम करत होते। यातील व्यवस्थापक आणि रोखपालाकडून जवळपास 26,20,000 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे। सध्या तिघांनाही शुक्रवारी ठाणे सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते। त्यांना न्यायालयाने 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। शुक्रवारी परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी रामदेव पार्क येथील शाखेला भेट देऊन पंचनामा केला। या प्रकरणातील अन्य आरोपी शोध सुरू असल्याची माहिती नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी यांनी दिली आहे।